महाभारत या विशेष कार्यक्रमात पुन्हा स्वागत। महाराष्ट्रातला लोकसभेचा रणसंग्राम बघतोय। कोल्हापूरमध्ये राजकीय वातावरण आता चांगलं तापलेलं दिसतंय। विजयाचे दावे प्रतिदावे करत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। परिणामी आता प्रचार चांगला शिगेला पोहोचलाय। महाविकास आघाडीने कोल्हापुरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले। काँग्रेस आणि एनसीपी शरद पवार गटाच्या झेंड्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते। कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांचे पोस्टर्सही झळकावत होते। परिणामी तिरंगी रंगाने गर्दी न्हावून निघाली होती। शाहू छत्रपती महाराजांनी कार्यकर्त्यांच्या गर्दीत आणि घोषणाबाजीच्या वातावरणात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला। सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी ताकद दाखवून देत अर्ज दाखल केला। त्यामुळे तोडीस तोड अशी ताकद महाविकास आघाडीनं दाखवून दिली आहे। सोमवारी गांधी मैदानातून महायुतीनं सगळं वातावरण भगवमय करत निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढवला। कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिवसेनेचे असावेत असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं ते स्वप्न पुन्हा जिल्ह्यातील मतदार पूर्ण करतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। 2014 आरोप केले, जनतेने सुपडा साफ केला। 2019 आरोप केले, शिवाय शाप दिले, जनतेने सुपडा साफ केलाच। पण विरोधी पक्ष नेता बनवले एवढे खासदार देखील निवडून नाही आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर निशाणा साधल्यामुळे काँग्रेसनेही जिद्दीने रस्त्यावर उतरून त्यांची ताकद दाखवून दिली। काँग्रेसच्या विचारांना पाठबळ देणारा जिल्हा पुन्हा एकदा पंजावरच विश्वास व्यक्त करेल असा दावा यावेळी करण्यात आला। मुख्यमंत्री महोदयांनी काँग्रेसबद्दल वक्तव्य काल केलं असलं तरी उमेदवारातल्या नाराजी काढायसाठी त्यांना 2 दिवस इथं राहावं लागलं। यातूनच उमेदवारांची निष्क्रियता, उमेदवार त्यांच्याच पक्षाला मान्य नाही। आमचे शाहू महाराज खासदार होणार, आमचे शाहू महाराज होणार आणि गुलाल आमच्या शाहू महाराजांनाच लागणार। आम्हाला आमचे राजेच पाहिजेत। या महागाईने आम्ही कंटाळलोय, आमच्या गोरगरिबांचा हाल व्हायला लागले, त्यामुळे आमचा खासदार आमचा राजाच असणार। कोल्हापूरची ही निवडणूक अरे एक विरुद्ध राजा असं करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे। आता दोन्ही पक्षांनीही शक्ती प्रदर्शन करून एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतलाय। पण गर्दीवरून मतदारांच्या मनाचा अंदाज लागेलच असं काही छाती ठोकपणे सांगता येत नाही। परिणामी मतदारांच्या ताकदीवर कोण दिल्लीत जातं हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे। कोल्हापूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील सह ज्ञानेश्वर साळोखे आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाभारत हा विशेष कार्यक्रम आपण बघतोय। पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया। काही क्षणात परत भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।